मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। इमिग्रेशन विभागाकडून बावधन पोलीस शीतल तेजवानीची माहिती मागवणार। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या पूर्वीच्या आदेशांची चौकशी होणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र लुडी यांची माहिती। जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार। रजिस्ट्री ऑफिसची पार्थ पवारांच्या कंपनीला नोटीस। आरोप करून माझी बदनामी केली। जमिनीच्या व्यवहारासंदर्भात मला माहिती नव्हतं। चौकशी अंती वस्तुस्थिती समोर येईल। अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्रीच देऊ शकतात। जमीन प्रकरणात शरद पवारांचा फडणवीसांना सवाल। चौकशी अंती वास्तव समोर आणण्याचीही मागणी। जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल। कारवाई नियमानुसारच। कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही। पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल न करण्यासंदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती। पक्षचोरी मतचोरीनंतर आता जमिनीही चोरायला निघाले। मुख्यमंत्री समिती नेमणार, क्लीन चिट देणार आणि मग विषय संपला। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची टीका। पालिका निवडणुकीच्या रणनीती संदर्भात आज राज ठाकरेंची महत्त्वाची बैठक। मनसे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह शहर अध्यक्षही उपस्थित असणार। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपात पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर। सांगलीमध्ये आज बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार। थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षीस। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांचे राष्ट्रवादी ॲक्शन मोडमध्ये। पक्षांकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसात 73 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती। निवडून आलेल्या नगरसेवकांनी समाधानकारक काम न केल्यास राजीनामा घेऊ। उदय सामंतांचा महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना अल्टिमेटम। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकच। पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं। तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादीवर निशाणा। दोस्तीत कुस्ती नको। राष्ट्रवादीवरती टीका करताना ज्ञान दाखवू नये। सूरज चव्हाण यांची तानाजी सावंतांवर टीका। बीएमसीमध्ये विविध खात्यांमध्ये 9 सेवानिवृत्त अधिकारी ओएसडी म्हणून मोक्याच्या पदावर। वर्षा गायकवाड यांचा आरोप, तर सरकारला त्यांना पदमुक्त करावंसं वाटत नाही का? वर्षा गायकवाड यांचा सवाल। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये ऊस दर आंदोलन आणखी चिघळलं। आंदोलक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवलं। अटल सेतू कामासाठी अंशतः बंद। अटल सेतूवरील रस्त्याच्या मजबूतीकरणाच्या कामाला सुरुवात। नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही भागाचं मजबूतीकरण सुरू। डोंबिवलीमध्ये फ्रेंडशिप रन 2025चं आयोजन। रवींद्र चव्हाण, अभिनेता गश्मीर महाजनीसह बॉक्सर विश्वविजेत्या साक्षी चौधरीही उपस्थित। एअर इंडिया एक्सप्रेसची 1 डिसेंबरपासून नागपूर बंगळुरू उड्डाण सेवा होणार। तर एअर इंडिया एक्सप्रेसच्या नेटवर्कमध्ये नागपूरचाही समावेश। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज ते गोरेगाव जम्बो ब्लॉक। राज्यातील तापमानात घट, पावसाची शक्यता धुसर। गारठा आणखी वाढण्याचा अंदाज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।